मालवण तालुक्याची भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी जारी करण्यात आलेली आहे. मी त्याची प्रत आपल्याला त्यानंतर निश्चित देतो. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत यांच्या उपस्थित त्यांना प्राथमिक स्वरूपात काही नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. आपली मालवण तालुक्याची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रोटोकॉलनुसार पूर्वीची आपली तालुका कार्यकारिणी होती ती थांबवून नव्याने कार्यकारिणी थांबवण्याचा अर्थ किती कार्यकारिणीमध्ये पुनर्नियुक्ती बऱ्यापैकी झाल्या, काही थोडी किरकोळ बदल ते करण्यात आलेले आहेत. त्याची यादी तुम्हाला देण्यात येईल. आणि आमच्या वेगवेगळ्या आघाडी आहेत, सेल आहेत, त्यांचे पण काही दिग्दर्शन झालेलं आहे. त्याची यादी तुम्हाला जाताना मिळेल. आणि हे सगळं झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा पुढचा जो कार्यकाल कसा असेल किंवा पुढचे भारतीय जनता पार्टीची वाटचाल कशी असेल याच्या काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर ठेवावे या उद्देशाने आजची प्रेस अतिशय म्हणजे वरिष्ठांच्या सूचनेनुसार आज ती घेण्यात आलेली आहे. आणि आपल्याला मुद्द्यावर माहिती देतो की आगामी होऊ घातलेली जी विधानसभा आहे या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्या मालवण तालुक्याने लोकसभेसाठी जे अतिशय चांगल्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे मागच्या वेळी आपण मालवण तालुक्यात मायनस होतो ते प्लस करून त्यावेळेला अधिकचं जर मताधिक्य ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी दिलं त्या कार्यकर्त्यांनी आभार मानायचे, लोकांचे आभार मानले, लोकांचे आभार मानले या उद्देशाने सुद्धा आज आमची मीटिंग होती ती आज संपन्न झाली. आणि हे सगळं संपन्न होत असताना ज्या काही विकासात्मक जे मुद्दे आहेत ते काही आमच्या कार्यकर्त्यांनी समोर आणले. ज्या काही कामं त्या ठिकाणी छोटे मोठे राहिले कामं आहेत ही कामं समोर आली ती आपण कशा पद्धतीने उरलेल्या काळामध्ये कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठी ती चर्चा झाली. आणि ही चर्चा संपल्यानंतर ही आपल्या प्रेससमोर राहताना काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर यावे. त्याचे बरेच मुद्दे आपल्याला कल्पना असेल की खूप मागे जात नाही, अनेक आपल्या प्रेस झालेल्या आहेत. परंतु त्या जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आमसभेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल, प्रत्यक्ष लोकांना भेटून पूर्ण करता येईल. अशासाठी एक ह्याच्यावर काय मार्ग काढता येईल, त्या मुद्द्यावर आपण काय करता येईल यासाठी वरिष्ठ दलात चर्चा झाली. आणि त्या चर्चेतून माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब असतील, माननीय पालकमंत्री चव्हाणसाहेब असतील, सन्माननीय निलेश राणेसाहेब आणि प्रभाकर आणि जिल्ह्याची आमची पूर्ण जी कोर कमिटी आहे माझं असं ठरलं की ह्या जिल्ह्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीसाठी लोकांना जावं लागतं किंवा अधिकाऱ्यांना फेरावे मारावे लागतात. त्यासाठी काय करावं तर तशा प्रकारचा जनता दरबार घ्यावा असा राज्य लेवलला पण ठरलं आणि खाली पण लोकांची मागणी होती. आणि हा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला. तो जनता दरबार आपल्याला माहिती तो ओरोसचा झाला. प्रत्येक विधानसभा 3 दिवस जनता दरबार झाले. पहिल्या दिवशी कणकवलीचा झाला, दुसऱ्या मालवणकुडा मतदारसंघाचा झाला आणि दुसऱ्या सावंतवाडीचा झाला. या जनता दरबारामध्ये आपण सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की गेल्या 10 वर्षात लोकांचा आक्रोश होता. गेल्या 10 वर्षामध्ये लोकांचे छोट्या मोठ्या जे काम होते ह्या कामासाठी सुद्धा हेलपाटा मारावं लागत होते. आणि ह्या कुठल्या असलेल्या शंका आहे शंकाचं निरसन व्हायला पाहिजे. आणि म्हणून जो जनता दरबारचा जो निर्णय झाला त्याचं आम्हाला निश्चित कळलं की या ठिकाणी अनेक समस्या मी आपल्याला मुद्दा सांगतो की जवळ 700च्या वरती म्हणजे 719 अगदी 700 750 समथिंग मागे पुढे असतील एवढ्या लोकांचे अर्ज आले, काही तक्रार आले, काही लोकांचे मार्ग येण्यासाठी आले. आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही चर्चा करत होतो म्हणजे सगळेच होते कोणतर साहेबांची, सावंतसाहेब, बाबापुरे आमची सगळी टीम आणि जिल्ह्याची पण टीम म्हणून आपण एकत्र बसतो. यानंतर आमच्या लक्षात आहे की मालवणकुडा मतदारसंघामध्ये फार मोठ्या विकासात्मक ज्या गोष्टी असतील, काही वैयक्तिक तक्रार असतील, ह्या सगळ्यांचं निरसन व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एवढ्या तक्रारी बघल्यानंतर तालुक्यानंतर मधल्या काही तक्रारी होत्या की ज्या मतदारसंघाच्या तक्रारी होत्या ह्या माननीय पालकमंत्री ते त्या एक एक प्रश्न समजून घेत होते. माननीय निलेश राणेसाहेब त्यांच्या बाजूला होते की त्याने आश्चर्याचा धक्का बसला की आणि खंतही वाटली की एवढं सगळं करत असताना छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या तिथल्या ते सुटू शकतात. आणि मी पालकमंत्री साहेब यांचे आभार मानेन, माननीय निलेश राणेसाहेबांचे आभार मानेन, आमच्या भारतीय जनता पार्टीला आमच्या नेत्यांचे आभार मानेन की त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि ह्या छोट्या छोट्या जे मुद्दे होते त्या ठिकाणी संपले. याचा अर्थ सगळे संपलेत का तर त्याचं उत्तर नाही आहे. अशा काही किचकट ज्या गोष्टी आहेत ते सांगणार म्हणून तो पालकमंत्री साहेब थांबले नाहीत. त्यांनी मला ह्या ज्या जनता दरबारामध्ये जे काही विषय संपले नसतील किंवा थांबले असतील तर ते पुन्हा एकदा जनता दरबार हे आपल्यासमोर डिक्लेअर केलं आहे 27-28-29 होतील. आपल्या माध्यमातून मला जनतेला एवढं सांगायचं आहे की ह्या सगळ्या 719 म्हणा 700 काच निर्माण झाल्या. आपल्याला माहिती असेल की जर आमदारांनी जर आमसभा घेतली असेल अनेक वेळा म्हणजे आपल्याला प्रेसच्या माध्यमातून दिल्या, परंतु या प्रत्यक्ष समोर प्रेसला दिलेल्या गोष्टी आपण नोट करून देतो मागे पुढे होतील.
परंतु आपल्यासमोर लक्षात यायला पाहिजे हा असंख्य समस्यांचा डोंगर जो उभा राहिला या समस्यांचा, म्हणजे आपल्या ज्या तालुक्यात जी जनता दरबार झाला आणि परत प्रश्न पडला की निलेश राणे साहेब पण म्हणाले, साहेब हे जर हा जनता दरबार झाला असता तर आपल्याला पण काही गोष्टी समजू शकल्या नसत्या. आणि म्हणून म्हणतो की पालकमंत्री साहेबांनी किंवा आमच्या टीमने घेतला तो निर्णय होता ज्या अतिशय स्तुत्य होता आणि गरजेचं होतं. पण आता टीका होते आणि वैभव नाईक टीका करतात आणि त्यांचे म्हणजे कार्यकर्ते पण टीका करतात. म्हणजे जनता दरबार काय झाला, खरं म्हणजे जनता दरबारामध्ये काय झाला आणि काय प्रश्न निर्माण होते, जे काय प्रश्न होते, काय समस्या वैभव नाईकांनी स्वतःच वाचून दाखवल्या की ह्या समस्या अमुक समस्या वीज पण असेल हे समस्या निर्माण झाल्या. मग आमदार होताना तुम्ही काय केलात, या समस्या निर्माण झाल्या. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी म्हणजे 725 ज्या वीज का समथिंग जो आकडा आहे ना, ह्याच्याने मला वाटतं 350 तरी विषय संपले असते जाग्यावर. एवढ्या प्रकारचं पालकमंत्र्यांनी ते केलं. तुम्ही काय लक्ष दिलात नाही का ना, टीका करतात. आणि मी म्हणेन आजची जी हेडलाईन का असेल ना, तर माझं म्हणणं तर वैभव नाईक मुद्दा म्हणून घ्या, तुम्ही ठरवा, शेवटी तर तुमचा हक्क असतो. माझं म्हणणं तर वैभव नाईक हे जे निष्ठेचे जाकीट आहे ना हे फेकून देऊन भाजपशी आले. तर का ते मी पुढे सांगतो, तर वैभव नाईक निष्ठेचे जाकीट फेकून भाजपशी झाले असते. कारण काय की निलेश हे सांगतात ना, सॉरी वैभव नाईक सांगतात ना की मी ते एकच काय निष्ठेचा पाहिजे वैभव नाईक. कसली निष्ठा सांगता, मी किती फोटो दाखवू की किती मीडियाला त्यांचे पुरावे दाखवू की अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले, चव्हाण साहेबांना अनेक वेळा भेटले, एकनाथ शिंदेला भेटले. कसली निष्ठा सांगतात आमदार वैभव नाईक. ठीक आहे, हे लोकांसाठी सांगण्यासाठी की पोस्टर लावण्यासाठी पण ठीक आहे. आमदार वैभव नाईक तुमच्या पुराव्यानिशी तुम्ही कधी कोणाकोणा भेटला हे मी पुराव्यानिशी मी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला देणार आहे की तुम्ही कुठे कुठे भेटला. निष्ठा सांगता ना तुम्ही, आपण निष्ठेने केलं वैभव निष्ठे. कसले निष्ठा, रवींद्र चव्हाण साहेबांनी जर ग्रीन सिग्नल द्यायचं म्हणून तर, आणि आता परत सांगतो, जर रवींद्र चव्हाण साहेबांनी जर ग्रीन सिग्नल दिला असता तर एव्हाना वैभव नाईक हे तुम्हाला भाजपमध्ये दिले असते. आणि म्हणून म्हणतो की हे निष्ठेचे जॅकेट फेकून वैभव नाईक हे भाजपशी झाले असते जर रवींद्र चव्हाण साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर. आणि साधी गोष्ट आहे हो, राणेसाहेबांचं बोला, राणेसाहेबांचे काय भारतीय जनता पार्टीशी नाही, राणेसाहेबांचे सगळे संबंध शिंदेसाहेबांशी आहे, राणेसाहेबांचे सगळ्या पक्षाचे संबंध आहे. म्हणजे मी माननीय नारायणराव राणेसाहेबांशी बोलतो, सगळ्यांशी संबंध आहेत. त्यांनी तिकीट मिळवणं ह्या गोष्टी राणेसाहेबांसाठी फार गोष्टी कठीण नाही आहेत. ते सहज मिळवणार आणि ती मिळालेली आहे, म्हणजे मिळायचा प्रश्न नाही आहे. परंतु परत एकदा ते काय करतात की आपसामध्ये कुठेतरी चुकीच्या बातम्या बाहेर सुटतात. निलेश राणे सर इकडे आतील, अमुक एक कोणी नाही आहे, फायनल झालेलं आहे. फडणवीस साहेब म्हणाले, चव्हाण साहेब म्हणाले, त्याच्यामुळे निलेश राणे साहेब भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार असतील, ते लढवतील, यामध्ये कुठल्या प्रकारे शंका नाही. परंतु वैभव नाईकांनी परत आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांना बिजराड करण्याचे असे काम करू नये. आपण केलेलं काम काय ते सांगावं. एक सांगावं, गेल्या 10 वर्षामध्ये वैभव नाईकांनी केलेलं एक काम, वीज पाणी रस्ता हे नेहमीच आहे, ते कोणीही करणार आहे, परंतु तेही तुम्हाला जमले नाही. थोडा तुम्ही आता सांगताय ना की ही सत्ता नव्हती, अरे पण 2.5 वर्षाकाळात तुमचे सगळे आमदार होते, खासदार होते, तुमच्या ग्रामपंचायत्या, लोकसभे, अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत तुमची सत्ता होती, मग का होऊ शकलं नाही. आणि जे तुम्ही यादी वाचून दाखवता, खरं म्हणजे तुम्हाला काहीतरी थोडं मनाला वाटायला पाहिजे, एवढी यादी वाचून दाखवताना की का होऊ शकलं नाही या गोष्टी. रस्त्याचे आज रस्त्यांचे खड्डे बघा, हे आमचा पाप आहे, हे राणेसाहेबांचं आहे, हे पालकमंत्री चव्हाण साहेबांचं आहे. रस्त्याचा प्रश्न काय, विजेचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. हा पायवाटा काय झाला आहे आणि तुम्ही 10 वर्षात काही करू शकता. सोडा ह्यात तर समजा मागे पुढे होऊ शकतो, आम्ही समजू शकतो, पण तुम्ही एक काम सांगा जे व्हिजन होतं 10 वर्षामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये काय ते व्हिजन असेल ना, हे एखादं काम आपण करू. एक काम आहे, तुम्ही मी मागे पण म्हणा प्रेस नोटमध्ये दिलं, कुठलं काम आहे त्यांचं, एकमेव काम आहे ते आपला जो दिसतो ना आपला एस.टी स्टँड, त्यामध्ये मग त्यामध्ये एस टी स्टँड होईल, चांगल्या प्रकारे सुसज्ज असेल, त्यामध्ये नाट्यगृह असेल, जे काय असेल ते कुठे आहे ते पण अजून काम रखडलं. म्हणजे जे काय तुमचे स्वप्न तुम्ही म्हणता ते, आणि आमचं म्हणे आम्ही त्यासाठी सुद्धा आता पाठपुरावा करणार, पालकमंत्र्यांना सांगून की व्हायला पाहिजे, परंतु तेही काम तुम्हाला करू शकणार किंवा एकही काम तुमच्यावर सांगण्यासारखं नाही. आणि तुम्ही कुठल्या आविर्भावामध्ये सांगता हे काम पालकमंत्र्यांनी केलं नाही, हे काम राणेसाहेबांनी केलं. अरे तुम्ही 10 वर्ष काय करत होता, त्याची उत्तरं तुमच्याजवळ नाही आहे. आम्ही नेहमीच तो विषय बोलणं गरजेचं आहे. तुम्ही ठराविक गोष्टीला वैयक्तिक कार्यक्रमाला जाणार, तुम्ही म्हाळाला जाणार, बालशाला गोंधळा जाणार म्हणजे काम आहे का, किंवा तुम्ही लोकांना तिथले जाऊन परत गुमराह करतात. अजून माझ्याजवळ काय पुरावे आहेत ते पुराव्यासमोर सादर करून मी RTI ॲक्टमध्ये 2-3 विषय मी टाकलेले आहेत, RTIसाठी मागणी केलेली आहे की तुम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक मंजूर झालेल्या कामाला कसे तुम्ही खो घातलात, कसा घोळ केलात, याचेसुद्धा मी RTI ॲक्टमध्ये टाकले. 1-2 आले, अजून 4-5 महत्त्वाचे मुद्दे ते मी आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. ॲक्टमध्ये आम्हाला निष्पन्न झालं की यांनी ते कामं थांबवली.
कुठल्या गोष्टीवर सांगतात? तुमचे खालचे कार्यकर्ते सांगतात वाळूचा विषय असा होता, तो मच्छीमार. तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. जो तुम्ही सभागृहामध्ये मांडत होता ना, विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, हे प्रश्न आमच्या ग्रामपंचायत सरपंच मांडू शकतो, मांडायचे प्रश्न. आणि नुसते मांडायचे प्रश्न काय, पण तुमच्या समोर असायला पाहिजे विजन म्हणून तुम्ही काय केलं. हा प्रश्न होता जो मी सभागृहात मांडला, जो सत्ता असताना मांडला आणि तो पूर्ण केला. एक गोष्ट आहे, तुम्ही एकही नाही आणि तुम्ही फक्त टीका करता. आणि म्हणून सोडा. आम्ही आता निलेश राणे साहेबांचं ठरलं की म्हणजे आमच्या वैभव नाईक असतील, ते संध्याकाळ ह्याच्यात आपल्याला टीका करायची नाही, आपण काय केलं आणि भविष्य आपल्याला काय करायचं आहे. किती योजना आहेत शासनाचे, ज्यावेळेस सांगून संपण्या एवढ्या योजना आहेत. त्याचे येता मला वाटतं माझ्या माहितीत बाबा मोडकर साहेब असतील, अन्य आमचे व्हिडिओ करणे, हे अतिशय त्या योजना चांगल्या प्रकारे मांडत. म्हणजे त्याचे मुद्दे आपण परत मला सांगण्याची गरज नाही, म्हणजे आपण काय केलं. म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर यायला पाहिजे होते. यासमोर आपण यासाठी आपली प्रेस होती. आणि मला माहिती आहे की आपण पत्रकार हे सगळ्यांच्या आपण हे तुम्ही एक आपण म्हणतो ना लोकशाहीचा चौथा स्तंभात तुमच्या हे तुम्ही आमचं माध्यमात आम्ही काय चांगलं केलं, काही वाईट केलं काम. आणि म्हणून माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही ज्या खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या वेळेला जसे आतापर्यंत लोकसभेला तुम्ही चांगल्या प्रकारे मांडत, विधानसभेला सुद्धा या गोष्टी तुम्ही मांडाव्यात खऱ्या अर्थाने. मी म्हणतो नाही, ज्या तुमच्यासमोर तुम्ही सुद्धा चित्र अशा प्रकारचं मांडायला अपेक्षा व्यक्त करतो. आणि पत्रकाराचे पण आभार मानतो. ह्या जे जे काय ना, म्हणजे आमचा विजय म्हणत नाही, ह्या जे विकासात्मक जे मुद्दे आहेत हे जे होतात त्यामध्ये तुमचासुद्धा सिंहाचा वाटा आहे. कारण तुम्ही ज्या काही गोष्टी समजा आमच्या मना की विरोधी पक्षाने निदर्शनाचा आणून दिल्या नाही, तर आम्ही कधी करणार. अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून तुमचेसुद्धा आभार आहेत. म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून जर असलात तर तुमचासुद्धा या विकासात्मक मोलाचा वाटा आहे. म्हणून तुमचे आभार मानतो त्यातल्या लोकांना. आणि जे काही राहिले आहेत याचा अर्थ आम्ही काय 100% काही राहिले आहेत काय नवीन त्याने एक उद्योग आणला बघा, आता सुरू होईल. एखादं काम राहिलं राहू शकतं, बरं ह्यानीच केलं नाही आमदारांनी काम, तीच राहिलेली कामाची. आणि आता लोक काय केलं, मस्त एक तंत्रज्ञान चालू केलं आहे. त्यांनी दोन चार लोक पकडतात गावात, त्यांनी उपोषणाचा एक मार्ग अवलंबतात. म्हणजे आता एक नवीन ते आता आणि अनेक उपोषणात ते उभे करण्याचा प्रयत्न करतात. आणि उपोषणं करायला हेच सांगतात, अधिकाऱ्यांना हेच भेटतात आणि मिटवायला पण हेच सांगतात. अशा प्रकारे आम्ही सांगतो जे उपोषण करते लोकसुद्धा ते आमचे आम्ही मानतो. जे काही प्रश्न आहेत त्या समस्या त्या आमच्या मानतो. त्याच्यामुळे असं होणार नाही भले लोक उपोषणामध्ये जे कोण बसले असतील किंवा या लोकांना बसवतील, हे सगळे प्रश्न पालकमंत्री साहेब, माननीय केंद्रीय मंत्री राणे साहेब, निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून, जिल्हाधीश यांच्या माध्यमातून निश्चित सोडू. आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्तो आम्ही सुद्धा आमच्यापर्यंत प्रयत्न करू, आपल्या या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. यापलीकडे आपल्याला काय प्रश्न सांगा.